श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण थोडंसं ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे ग्रंथकार असणारे ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनाविषयी थोडंसं पाहूया. ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म पुण्याजवळ असणाऱ्या आळंदी येथे शके 1193 या साली झाला. त्यांच्या वडिलांचं नाव विठ्ठलपंत आणि आईचं नाव रखुमाबाई. यांना एकूण 4 मुले होती. सर्वात मोठा होता निवृत्ती, त्यानंतर होता ज्ञानदेव, त्यानंतर होता सोपानदेव आणि सर्वात शेवटी धाकटी होती मुक्ताबाई. विठ्ठलपंतांचं घराणं अत्यंत पवित्र आणि सदाचार संपन्न म्हणून प्रसिद्ध होतं. ज्ञानेश्वर महाराजांचे पणजोबा त्र्यंबकपंत यांची प्रत्यक्ष गोरक्षनाथांबरोबर भेट झाली होती आणि गोरक्षनाथांनी त्यांना उपदेशही केलेला होता. यांचे आजोबा गोविंदपंत आणि आजी नीराबाई यांना गहिनीनाथांचा उपदेश प्राप्त झाला होता. ज्ञानदेवांचे आईवडील हे अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणामध्ये जगत असत. त्यांच्या आईचं घराणंसुद्धा अत्यंत सदाचारी म्हणून प्रसिद्ध होतं. ज्ञानदेवांच्या आईचे वडील म्हणजे आजोबा सिद्धेश्वरपंत कुलकर्णी यांच्याकडे चाकण आणि आळंदी अशा 24 गावांची कुलकर्णीपणाची एक वृत्ती होती. विठ्ठलपंतांना झालेली ही 4 मुले ज्या काळामध्ये आणि ज्या परिस्थितीत जन्माला आली, तो काळ आणि परिस्थिती किती विलक्षण होती, किती त्रासदायक होती. परंतु इतकं असूनसुद्धा सदाचार संपन्न, सत्वशील आणि ईश्वर भक्तीमध्ये आनंद मानणाऱ्या या घराण्यामध्ये ईश्वरी इच्छेनुसार घडून आलेला संबंध होता. विठ्ठलपंतांना बालपणापासूनच घरामध्ये शास्त्र अध्ययनाचे धडे मिळाले होते. वेद, व्याकरण आणि काव्य यांचं पाठांतर बालवयातच त्यांचं झालेलं होतं आणि ते निपुण शास्त्रवक्ते होते. आपल्या अनुभवाचा फायदा मिळावा म्हणून देशाटन करणे, पर्यटन करणे हे त्यांना भागच होते. विठ्ठलपंतांना मुळातच वैराग्य आवडत असे. साहजिकच आपल्या वडिलांची अनुमती घेऊन ते बालवयातच तीर्थाटन करण्यासाठी निघून गेले. द्वारकेला जाऊन त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं. अनेक तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन पावन होऊन ते नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर इथे आले. ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते भीमाशंकर येथे गेले. तेथेही भगवान शंकरांचं दर्शन घेऊन ते पंढरपूरला आले. पंढरपूरला जाण्यासाठी म्हणून ज्यावेळेला ते इंद्रायणी नदीच्या काठावर बसलेले, त्या काळामध्ये अलंकापुरी म्हणून नावाजलेले सध्याचं आळंदी या गावी ते आले.
इंद्रायणी नदीमध्ये स्नान करून सिद्धेश्वराच्या समोर अंगणामध्ये असणाऱ्या सुवर्ण अश्वत्थ वृक्षाखाली ते एकदा नित्य नेम करत असताना बसलेले होते. त्यावेळेला ज्ञानेश्वरांच्या मातोश्रींचे वडील म्हणजे त्यांचे आईचे वडील आजोबा यांनी विठ्ठलपंतांना त्या अश्वत्थ वृक्षाखाली पिंपळ वृक्षाखाली बसून तपश्चर्या करताना पाहिलं. त्यांचा तेजपुंज चेहरा पाहून त्यांना अत्यंत आनंद झाला, समाधान वाटलं. त्यांनी आग्रह करून आपल्या घरी भोजनासाठी घेऊन गेले. विवाहाला अनुरूप असणारी उपवर असणारी कन्या रुक्मिणी हिला हा वर योग्य आहे असा मनामध्ये विचार करून विठ्ठलपंतांना आपल्या घरीच त्यांनी रात्री ठेवून घेतलं. योगायोग असा, त्याच रात्री प्रत्यक्ष पंढरीनाथाने म्हणजे विठ्ठलाने स्वप्नात येऊन तुझी कन्या तू विठ्ठलपंतांना अर्पण कर असा दृष्टांत ज्ञानेश्वरांच्या आईच्या वडिलांना आजोबांना झाला. सकाळी उठल्याबरोबर त्यांनी ही गोष्ट विठ्ठलपंतांच्या कानावर घातली. परंतु आपण तीर्थयात्रा करत आहोत, पंढरपूरला दर्शन घेऊन आपण पुढे रामेश्वरला जाणार आहोत आणि शिवाय विवाह करण्यासाठी मातापित्यांची अनुमती हवी, त्याशिवाय मला आपल्या कन्येचा स्वीकार करता येणार नाही असं विठ्ठलपंतांनी आपल्या सासऱ्यांना सांगितलं. यावर एक रात्र आपण आणखी इथे राहा आणि तशी आज्ञा जर झाली तरच आपण विवाहाची परवानगी द्यावी असं ठरलं. आश्चर्याची गोष्ट अशी की त्या रात्री तुळशी वृंदावनाजवळ ओट्यावर झोपलेल्या विठ्ठलपंतांना सुद्धा स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांना भक्ती आणि ज्ञान वैराग्य आवडी वसती उघडी तुझ्या अंगी मूर्तिमंत चारी जन्म हिच्या उदरी म्हणून स्वीकारी आज्ञा माझी अशा प्रकारचा प्रत्यक्ष पांडुरंगाचाच दृष्टांत विठ्ठलपंतांना घडला. त्यांनी तसं आपल्या सासऱ्यांना म्हणजे सिद्धोपंतांना सांगितलं. होणार ते अटळच आहे हे लक्षात घेऊन त्यांनी त्यांच्या कन्येचा स्वीकार करण्याची तयारी दाखवली. योग्य मुहूर्त पाहून सिद्धोपंतांनी विधियुक्त सालंकृत कन्यादान केलं. ज्येष्ठ महिन्यामध्ये विवाह झाला आणि आषाढ महिन्यामध्ये पंढरपूरची यात्रा असते. दिंड्या पताका घेऊन जाणारे वैष्णवांचे भार विठ्ठलपंतांना दिसले आणि त्यांना पंढरीला जाण्याची इच्छा निर्माण झाली. सिद्धेश्वर पंतांनी सुद्धा त्यांच्याबरोबर पंढरपूरला जाण्याचा निर्णय घेतला आणि ही सारी मंडळी हरिभजनामध्ये तल्लीन होऊन परमसमाधान पाऊन पंढरपूरला निघाले. आपला जावई अशा थोर संत परंपरेचा मिळाला म्हणून सिद्धोपंतांना देखील अत्यंत आनंद झाला. सारेजण पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन करून आळंदी क्षेत्री परत आले आणि विठ्ठलपंत मात्र एकटेच आपल्या सासऱ्याची आणि पत्नीची परवानगी घेऊन पुढील यात्रेसाठी रामेश्वरला निघून गेले. रामेश्वराचं दर्शन घेतलं आणि आपला
यात्रेचा संकल्प पूर्ण करून आळंदीला परत आले. माता पित्यांना भेटण्याची इच्छा त्यांनी आपल्या सासऱ्यांजवळ व्यक्त केली. अशी इच्छा व्यक्त करताच निरोप पाठवला गेला आणि त्यांचेच आई वडील सारी मंडळी आपेगावला आली. आपेगाव हे विठ्ठलपंतांचं गाव, पैठणच्या जवळ असणारं. आळंदीहून ही सारी मंडळी आपल्या मातापित्यांना भेटण्यासाठी म्हणून विठ्ठलपंतांबरोबर आपेगावला आली. आपला मुलगा अचानकपणे तीर्थयात्रा करून परत आला याचा आनंद त्यांना झाला आणि इतकंच नव्हे तर येताना आपल्या सुनेला सुद्धा घेऊन आला म्हणून आईवडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सिद्धोपंतांनी वस्त्र अलंकार देऊन आपल्या व्याह्यांचा बहुमान केला आणि आपल्या कन्येचा निरोप घेऊन आपेगावहून ही मंडळी परत आळंदीला निघून गेली. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई आपेगावमध्येच राहू लागले. काही दिवस सुखाचे गेले. कालांतराने वृद्ध मातापित्यांचं निधन झालं, वैकुंठवासी झाले आणि सारा प्रपंचाचा भार विठ्ठलपंतांवर पडला. परंतु संन्यस्त वृत्ती असल्यामुळे, वैराग्य वृत्ती असल्यामुळे साऱ्या प्रपंचाचा भार भगवंतावर टाकून समाधानी वृत्तीमध्ये ते राहत असत. अशा प्रकारे उदासीन वृत्तीने संसार करता आहेत ही वार्ता त्यांच्या सासरेबुवांना आळंदी येथे समजली. त्यावेळेला ते धावत पळत आपेगावला आले आणि तुम्ही सर्वांनीच आमच्या घरी आपेगावहून आळंदीला यावं आणि आळंदीमध्येच राहावं असा त्यांनी एक प्रस्ताव मांडला. जणू काही विठ्ठलानेच आपलं गाऱ्हाणं ऐकलं अशी समजूत विठ्ठलपंतांनी करून घेतली आणि म्हणून आपल्या पत्नीसह ते आळंदी या गावी सासऱ्यांच्या घरी राहण्यासाठी आले. त्यांचा जीवनक्रम कसा होता हे नामदेव महाराजांनी आपल्या एका अभंगामध्ये सांगितले. नित्य हरिकथा नाम संकीर्तन, संतांचे दर्शन सर्व काळ, पंढरीची वारी आषाढी कार्तिकी, विठ्ठल एकाएकी सुखरूप. अशा प्रकारे त्यांची संसारामधली आसक्ती कमी कमी होत गेली आणि विरक्ती वाढत गेली. लग्न होऊन बरीच वर्षे झाली तरी त्यांना अपत्य झालं नाही म्हणून त्यांच्या मनाने संन्यस्त वृत्तीचाच ध्यास घेतला. अधूनमधून ते आपल्या पत्नीला मी संन्यास घेऊ का, मी संन्यास घेऊ का असं विचारत असत. एकदा असंच विचारलं असताना पत्नीने जा असा उद्गार काढल्याबरोबर पडत्या फळाची आज्ञा मानून नेसत्या वस्त्रानिशी विठ्ठलपंत घराबाहेर पडले. ते थेट काशीला गेले. आपला पती काशीला गेल्यामुळे आता परत येण्याची शक्यता नाही असं मानून त्यांच्या पत्नीने म्हणजे रुक्मिणी मातेने आळंदीमध्ये असणाऱ्या सिद्धेश्वराच्या देवळामध्ये असणाऱ्या अंगणामध्ये असणाऱ्या सुवर्ण अश्वत्थाची सेवा करण्याचं व्रत घेतलं. रोज सकाळी इंद्रायणी नदीमध्ये स्नान करावं आणि त्या अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घालाव्या असं व्रत तिने आरंभलं. इकडे विठ्ठलपंत काशीला गेले
आणि कोणा एका श्रीपाद नावाच्या संन्याशाकडून संन्यास घेतला. चैतन्य आश्रम या नावाने ते वावरू लागले. त्यांच्या गुरुजींना एकदा रामेश्वरला जावं अशी इच्छा निर्माण झाली, म्हणून त्यांनी आश्रमाची जबाबदारी या विठ्ठलपंतांवर, म्हणजेच आता जे संन्यासी होऊन चैतन्याश्रम या नावाने तिथे ओळखले जाऊ लागले होते, त्यांच्यावर ही जबाबदारी टाकली आणि त्यांचे गुरु श्रीपाद स्वामी हे रामेश्वरची यात्रा करण्यासाठी म्हणून निघाले. वाटेत ते जेव्हा आळंदीला आले तेव्हा त्यांना अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घालणारी रुक्मिणी दिसली. एक थोर संन्यासी आलेला आहे हे तिने पाहिलं आणि तिने त्यांना नमस्कार केला. साहजिकच स्वामींनी पुत्रवती भव असा तिला आशीर्वाद दिला. रखमादेवींना आश्चर्यही वाटलं आणि हसू आलं. तू का हसतेस बाळ असं विचारल्यामुळे तिने सारी हकीकत त्यांना सांगितली. ती ऐकून ज्याला आपण नुकताच अनुग्रह करून संन्यासाश्रम दिलेला आहे आणि चैतन्याश्रम नाम दिलेला आहे, बहुतेक तोच हिचा पती असावा असा तर्क त्यांनी काढला. आणि तुझ्या पतीशी मी तुझी गाठ घालून देतो असं तिला आश्वासन दिलं. गोपाल कृष्ण भगवान की जय.